हरि ओम। निजदास स्वरूप यात्रा या आध्यात्मिक चॅनेलवर आपणा सर्वांचे स्वागत। या यात्रेत धावपळ नाही की शीण नाही, ओझे नाही, कसला खर्च नाही की गर्दी नाही। जसा घर्षणाविना ध्वनी व तेलाविना दीप ज्योत। येथे आहे आनंद, समाधान, तृप्ती, खरी शांती व विश्रांती। चला तर मग आपणही या यात्रेत सामील होऊ, जेणेकरून ही ईश्वरनिष्ठांची मांदियाळी या भूमंडळी तयार होईल आणि श्री ज्ञानेश्वर माऊलींचे स्वप्न साकार करण्यास आपण हातभार लावू। ओम तत्सत त्वम असि। हरि ओम। गुरुवर्य योगदास श्री जय गणेश जोशी यांना नमस्कार। गेले साधारण 30 वर्षापासून आमचा योगदासांबरोबर सत्संग सुरू आहे आणि दरवर्षी आम्ही 3 मोठे कार्यक्रम करतो। एक म्हणजे गुरुपौर्णिमा, दुसरा आहे गोकुळाष्टमी आणि तिसरा गीता जयंती असे साजरे करतो। यावेळी नुकताच गोकुळाष्टमीचा कार्यक्रम झाला। साधक श्रीयुत काळेसाहेब यांच्या घरी तो कार्यक्रम झाला। तर आजचा हा जो व्हिडिओ आपला आहे तो गोकुळाष्टमी निमित्त आहे। गोकुळाष्टमी विशेष। कृष्णा कृष्णा श्री कृष्णा, कृष्णा कृष्णा श्री कृष्णा, कृष्णा कृष्णा योगेश्वरा, कृष्णा कृष्णा योगेश्वरा। भगवंत श्री योगेश्वरा, भगवंत श्री योगेश्वरा, योगेश्वरा योगेश्वरा, योगेश्वरा योगेश्वरा। हरि ओम हरि ओम हरि ओम, हरि ओम हरि ओम हरि ओम। हे आमचे नामसंकीर्तन आहे। योगदासांना ध्यान समाधी मधून मिळालेला हा प्रसाद आहे। गोकुळाष्टमी निमित्त मी थोडंसं शब्दलेखन केले। आदर्श अमुचा श्रीकृष्ण, आपल्याला ते आवडेल। पूर्णावतारी यादवेंद्र योगेश्वर, विश्वाचा एकमेव सूत्रधार, लीला अनंत अपरंपार, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। सर्वस्वाचा असे स्वीकार, सर्व भक्तांचा उद्धार, वर्ज नाही चराचर, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। श्रीकृष्णाला नियतीचा पूर्ण स्वीकार आहे, कुठेही तक्रार नाही। रक्षण साधू संत सज्जन, शासन दुष्ट दुर्जन, आधार जनता जनार्दन, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। पूर्ण पवित्र मंगलमय, यश धन निरामय, आनंद श्री विजय, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। श्रीकृष्ण गूढ रहस्यमय, विरोधाभासांचा अन्वय, समजण्या व्हावे कृष्णमय, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। परमात्मा हा देहधारी, सहस्त्रपत्नी ब्रह्मचारी, लीला अनंत चक्रधारी, आदर्श अमुचा श्रीकृष्ण। श्रीकृष्ण हा समजायला गूढ रहस्यमय आहे। वरवर नुसता समजून
तो उमजणार नाही, कारण जीवनात खूप विरोधाभास आहे. अगोदर बोलेल एक, प्रत्यक्ष कृती काहीतरी वेगळीच असेल. सूक्ष्मातिसूक्ष्म परमात्मा हा जडदेह धारण करतो. पूर्ण अहिंसावादी असणारा श्रीकृष्ण अर्जुनाला धर्मयुद्ध प्रवृत्त करतो. न धरी शस्त्र करी म्हणणारा श्रीकृष्ण प्रत्यक्ष युद्धभूमीवर चक्र घेऊन भीष्माचार्यांवर धावून जातो. या विश्वाच्या विश्वेश्वराला उपाधी मिळते रणछोडदास. राधेबरोबर रासक्रीडा करणारा श्रीकृष्ण फारच थोड्यांना कळतो. यावर संतश्रेष्ठ तुकोबारायांचा एक सुंदर अभंग आहे. ते म्हणतात, अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बाळक नंदा घरी. पृथ्वी ज्याने तृप्त केली त्यासी यशोदा भोजन घाली. विश्वव्यापक कमळापती त्यासी गवळणी कडिये घेती. तुका म्हणे नटधारी भोग भोगून ब्रह्मचारी. असा हा योगेश्वर श्रीकृष्ण समजायला थोडासा गूढ आहे. उत्तम आयोजन नियोजन, अवतार कार्याचे प्रयोजन, त्यातही सुंदर नेतृत्व गुण, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. अवतार घेण्यासाठी त्यांनी भरपूर अगोदर आयोजन नियोजन केलं होतं. करुणी सर्व काही विरक्ती जये ठाई, अस्पर्श योगे शून्याई, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. करुणी सर्व काही, कित्येक राक्षसांचा वध करून मिळवलेली राज्ये ज्या त्या योग्य राजांकडे परत देऊन हा सदा निस्संगच राहिला. का घाबरावे संकटांना, ते अटळ जीवन जगताना, सामोरे विवेकाने संकटांना, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. अहो, ज्याचा जन्मच तुरुंगात झाला, लहानपणापासून कित्येक राक्षसांनी मारायचा प्रयत्न केला. जरासंधानी तर 17 वेळा मथुरेवर आक्रमणे केली, पण श्रीकृष्ण काही घाबरला नाही. शांतपणे विचार करून त्यातून मार्ग काढावा असा आदर्श त्यांनी आपल्या पुढे घालून दिला. सुदर्शन चक्र कर्मयोग, भगवद्गीता ज्ञानयोग, शुभ आशीर्वाद भक्ती योग, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. बडे जाव नाही कसला, संकट मोचन सकला, सर्व समान गोपाल काला, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. सर्व समसमान, सर्व गोपाल समान. कोणी डब्यात पिठलं भाकरी आणो, नाही तर कोणी श्रीखंड पुरी आणो, सर्वांनी एकत्र बसून त्याचा आस्वाद घ्यायचा. मानवा हो स्वावलंबी, बुद्धी शक्ती तये अंगी, स्व उद्धार करावा सत्संगी, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. श्रीकृष्णाची अशी अपेक्षा आहे की मानवाने आता त्याचा त्याने उद्धार करावा. मी त्यासाठी त्याला शक्ती आणि बुद्धी दिली आहे. गीता ज्ञान दिले आहे, त्याचा अभ्यास करा, तसे आचरण करा व स्व उद्धार करा. संभवामी युगे युगे, मी कधीतरी योगायोगातून येणार आहे, सारखा सारखा नाही. आपणच आपला स्व उद्धार करा. तयासी जो जाईल शरण, धरिल तयाचे कमलचरण, उद्धार तयाचा सहजाचरण, आदर्श अमुचा श्रीकृष्ण. ओम तत्सत त्वम असि. हा श्रीकृष्णाने आमच्या गुरुवर्य योगदासांना दिलेला हा महामंत्र आहे. या महामंत्राचा जप आम्ही सत्संगात करतो. ओम तत्सत त्वम असि. या आनंदोत्सवात सुरुवातीला सर्व साधक मंडळींनी कार्यक्रम केले. श्रीयुत काळेसाहेब यांनी एकनाथांची एक गवळण व माऊलींचा एक अभंग म्हटला.
अनुराधाताईंनी भगवान आद्य श्री शंकराचार्य यांचे श्री कृष्णाष्टकम म्हटले. पोद्दार काकूंनी नेहमीप्रमाणे एक छान राधेचा असा एक सुंदर अभंग म्हटला. जोशी काकूंनी श्रीकृष्णावर एक काव्य गायले. आरतीताईंनी कृष्ण सप्तक म्हटले. कोल्हटकर साहेबांनी भगवान आद्य श्री शंकराचार्य यांचे धन्याष्टकम यावर भाष्य केले. योगदासांचे प्रवचन झाले. संत महात्म्य व भावार्थ दीपिका याच्यावर त्यांचे प्रवचन झाले. काही तांत्रिक अडचणीमुळे हे व्हिडिओ मी आपणास आत्ता दाखवू शकत नाही. शेवटी नामसंकीर्तन झाले आणि पसायदान म्हटले. कारण गोकुळ अष्टमीच्याच दिवशी श्री ज्ञानेश्वर माऊलींची पण जयंती असते. Hariom, 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 Hariom.
अशा तऱ्हेने आमचा गोकुळाष्टमीचा हा कार्यक्रम, हा आनंदोत्सव पार पडला. सर्वांनी याचा आनंद घेतला. हरिओम. योगदासांनी श्रीकृष्णावर हे 3 खंड लिहिले आहेत. याचे अभिवाचन पण यूट्यूबवर उपलब्ध आहे. जय जोशी या चॅनेलवर. जिज्ञासूंनी त्याचा पण आस्वाद घ्यावा. हरिओम.